आणि इथे बघा आमच्या बाजूच्या प्लॉटमध्ये काम सुरू झालेलं आहे. सर्वांना ब्रेकिंग न्यूज, आमच्या बाजूच्या प्लॉटमध्ये काम सुरू झालेलं आहे. दिसतंय की नाही? या तुमच्या सगळ्या आया समजा. मी मगाशी म्हटलं तरुण मुलांना आपला दादा वाटेल आणि आम्हाला आमचा मुलगा वाटेल. असे जरा समोर 5 जण उभे राहा. नाही का आमचा स्टाफ पूर्ण दिसत नाही ना, एक आज पहिल्यांदा झाला. ताई हो ताई, आपल्याकडे फॅमिली मेंबर्स आणि सर्व ग्रुप्स येतात, पण इकडे स्टाफ मेंबर पण येऊ शकतात. नमस्ते सर्वांना. हां, आता मम्मी आणि मी बघा चाललो. मम्मी बघा बॅग घेऊन चालली. कुठे मम्मी? मुंबईला रागाने चालली. रागाने चालली? होय, केवढा राग आलाय तुला? दाखव. एवढा बॅग भरून राग आला की काय? भरपूर राग आलाय. कानात बघा काय घातले. हां, बापरे काय टाकलंय हे? आता ते का टाकलेलं ते तुम्हाला दाखवतो बघा. काजल जरा खाली आहे, हे पकड. हां, आता का ते पहिलाच दाखवतो ना, ते एवढा आवाज सुरू होतो ना इकडे की मग कान तुमचे पण बंद होतील. हे बघा समोर काय झालंय बघा. काजल बघितलंस का? हे बघ पूर्ण असं खोदत येणार आता आपल्याकडे. ते बघ, ते बघ कसं वाटतंय ना ते. बघूया ये. तर बघा सर्व रस्त्याचं काम सुरू झालं बघा. मी कसं खोदकाम सुरू आहे म्हणून मम्मीला घेऊन मी पळून चाललो. काजल माणसं बायकोला घेऊन पळून जातात, बायकोला नाही मुलींना घेऊन पळून जातात. आता आयशीला घेऊन चाललाय. आता ही सिच्युएशन पहिल्यांदा नाही झाली. असंच मी तुला बोरवेल मारताना पण नेला होता. आताच मम्मी तुझा डोका जरा जड झाला. जड झालाय माझा डोका, म्हणजे कानात पण घातलाय तरी पण लय आवाज येतोय. भनभन ते डोका. आता जरा शांत. ते लोक नाश्त्यासाठी गेलेत वाटतं. चल जाऊया आपण. परत चालू होईल. जा गाडी आणता. आणि आपली गाडी कार कुठे? आपली कार गेली बिचारी. कुठे? सोडून गेली. आम्हाला वाईट वाटलं ना. वाईट वाटतंय मला त्या गोष्टी खूप दुःख. बाय बाय. आणि मम्मीला कुठे सोडतोय ना ते सरप्राईज आहे. सर्वांना नमस्ते. आणि पाठीमागे आपल्याकडे गेस्ट आलेत आणि हे ग्रुप आले सर्व. तर आपण त्यांना रिव्ह्यू विचारूया. तुम्हाला इकडे आल्यावर कसं वाटलं? छान वाटलं, खूपच छान वाटलं. तुम्ही सर्वात आधी कुठून आलात? आम्ही सगळे सर्व बदलापूरचे? बदलापूर, पुणे, ठाणे. हां, 3 ठिकाणाहून. 3 ठिकाणावर. आणि तुमचा ग्रुप आहे बरोबर? तुम्ही अशा ग्रुपमध्ये ह्याच्या अगोदर कुठे होता तुम्ही फिरायला? सिंधुदुर्ग. म्हणजे सिंधुदुर्गवरून तुम्ही आता रत्नागिरीला आमच्या होमस्टेला आलात. तुम्ही संध्याकाळी आलात आणि आज दुपारी निघताय. तर तुम्ही जेवणामध्ये आता लंच थाली घेतलात. तर तुम्हाला जेवण कसं वाटलं? अतिशय सुंदर आणि घरगुती, म्हणजे पोळी मऊ, आळू वडी आणि कोथिंबीर वडी. तुम्हाला दोन्ही अवेलेबल झाली यावेळी? आम्हाला अवेलेबल झाली आणि आम्हाला सरप्राईज दिलं तुम्ही. आम्हाला सांगितलं नव्हतं. ते खूपच आनंद झाला. आणि सगळं जेवण एकदम म्हणजे अगदी घरच्यासारखं जेवण होतं. पोळी एकदमच सुंदर होती. खूपच. म्हणजे मुख्य जो आयटम आहे तो खूप छान होता. आणि मुख्य तुमचं कोऑपरेशन जे आहे. सकाळी आता आम्हाला जायचं होतं तर तुम्ही धडपडाट करून गाडी बुक केली. बरं, त्याला तिकडे जाऊन आणायला सांगितलं. पतितपावन मंदिर बघून आलो आणि पुन्हा स्टेशनसाठी पण व्यवस्था केली. म्हणजे महत्वाचं आहे. घरगुती एखादा भाऊ आपलं काम करतो तसं करता तुम्ही. म्हणजे आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहोत, पण आम्हाला काही अडू दिलं नाही. सगळं समजून घेऊन प्रश्न सोडवले आमचे. आम्हाला खूप प्रश्न होता की रिक्षा बोलवायची का, एका रिक्षात आम्ही जाणार नाही सगळ्या. पण ते आणि तसं तुमचं बोलणं पण जरा व्यवस्थित, म्हणजे अगदी प्रेमळपणे तुम्ही सगळ्यांची संवाद साधला. हे पण आम्हाला आवडलं. स्वच्छता आवडली, स्वभावही आवडला. हे खोटं कौतुक नाहीये, हे खरं कौतुक आहे. आणि आता काल आम्ही रात्री इथे खेळत बसलो, गाणी म्हणत बसलो, तरी असं काही तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. उलट आम्हाला आवडलं की तुम्ही इकडे येऊन देवाचं नाव घेतलं. आम्हाला सहज आनंद व्यक्त केला. ही पण गोष्ट आम्हाला आवडली. समजून घेतलं.
ते दोघांचं परस्परात चांगलं आहे झालं. आणि तुम्ही ना खूप छान वागलात. असं एकेरीवर मी कधी येत नाही कोणाच्या. म्हणजे आपोआप परत येण्याची इच्छा तुम्हाला होती. ए ओंकार हाक मारली 2-4 वेळा. चालेल आम्हाला तसं. हा या तुमच्या सगळ्या आया समजा. मी मगाशी म्हटलं तरुण मुलांना आपला दादा वाटेल आणि आम्हाला आमचा मुलगा वाटेल, अरे वा. असं तुमचं वर्तन आहे. एकदम छान वाटलं आणि आम्हाला पण एकदम छान वाटलं. नेक्स्ट टाइम जरा अजून दिवस या आरामासाठी या. आणि आम्ही तुम्हाला खूप सुयश आणि भरभराट आता आमच्या मुलाला आणि भगवंतानी नातवाला तुम्हाला घेऊन छान आरोग्य मध्ये देऊ आणि सगळ्यांची अशीच तुम्ही सेवा करून तुमची भरभराट होऊ दे. दुसऱ्याला आनंद द्या, तुमचं त्यात स्वार्थ परमार्थ दोन्ही गोष्टी व्यवस्थित होते. तुम्हाला आमच्या सर्वांतर्फे खूप खूप शुभाशीर्वाद आणि खूप शुभेच्छा आणि खूप शुभेच्छा. खूप शुभ आशीर्वाद. थँक्यू. धन्यवाद. या तुम्ही या. त्यांचे झाले देऊ ना. आता उतरताना बघा, चढून देऊ आम्ही. उतरताना बघायचे. आमची हालत खराब होती. कोण येणार आहे तिकडे तुम्हाला इंग्लिश? नाही ना, कोणी नाही. चला इथे बघा आमचे 2 बॅग्स आले आणि गाडी पण आमची रेडी आहे बघा ड्रॉपसाठी. आम्ही जातोय ना 2 छान सोय झाली आमची, मस्त झाली. आवडलं ना? खूप सुंदर. जेवण बनवलं. हो का? विशेष का? हो. अरे वा, एकदम भारी हा गोरी गोरी पान, भारी आहे एकदम. गोरी गोरी पान. बदलापूरची. अरे हो. मी कुठे राहिला? आपण गावचे नो स्टेशन ग. स्टेशनच्या इकडे. आपण गावचे शोभेचे आहेत सगळे झाडं पण सुरेख आहेत. काल आम्ही आणली येताना. छान छान. आता थोड्या दिवसांनी प्रत्येक गॅस येतील आपल्याला लावतील आपल्याला लावायला मोठं. काजल, हा आठवतं आपण भेटलो होतो दत्तवाडीत. मीटअपला आता सर्व सबस्क्रायबर तर्फे मी ना या गेस्टला जरा थँक्यू म्हणतो कारण एक सबस्क्रायबरनी 5 महिला आणल्या. मला कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? खूप छान वाटलं. पण जेवण खरंच सुंदर होतं. सगळं छान, सगळं छान. घरगुती स्वच्छता आणि जेवण आणि सगळंच छान. म्हणजे मुलासारखं केलं त्यांनी. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत ना सगळे. सहकार्य आता जरा लाईनीत उभे राहा. मी म्हटलं आम्ही ती श्लोक म्हणणार आहोत. हा तुम्ही लाईनीत आता लगेच आता 2 मिनिटात म्हणायला किती वेळ लागतो? 1 पावणे 2 झाले. पावणे 2 झाले. पूर्ण वैराग्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ उत्कर्ष महिला मंडळाचा विजय असो. आमच्या बायका कमी एकदा तिकडे पाया पडतो सर्व. आता पुढच्या वेळेला आम्ही मे मध्ये येणार आहोत सगळ्यांना घेऊन. या 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 या. तेव्हा झाडं चांगली लागू दे म्हणजे जून मध्ये मला लावायला घेऊन तुम्ही जाईल. दिलेलं झाड पण दिसेल मग तुम्हाला. ते बॅग्स राहू द्या, बॅग्स राहू द्या. या जड आहेत त्या घे बाळा. ते घेते बाई, ही जड आहे. हा, ही हलकी आणि ही जड आहे. हॅपी जर्नी. Thank पुन्हा या. हो हो. ए आधीच की ये तिथे. हो. तुम्ही पुढे बसताय का? जेवढं बसा पुढे आता. माझे पण चालतंय. बसा पुढे. बघा जर तुम्ही इथे आमच्याकडे आलात ना की आम्ही असे ड्रॉप साठी पण देऊ अफोर्डेबल प्राइस मध्ये देऊ गाडी म्हणजे तुम्हाला काही येऊ दे तुमच्या 2-4 गाड्या होऊ दे. हो ना. म्हणजे तुम्हाला म्हणजे आम्ही काय म्हणतो की गेस्टला आम्ही कोणत्याही प्रकारची सर्व प्रकारची सोय करून देऊ. हे मागचं नाही थोडंसं असतं 5 मिनिटाचं रस्ता. बाय. ऑल दी बेस्ट. थँक्यू. मावशी अच्छा. छान बनवलं एकदम. बस मागे गाडी बघा अशी म्हणजे अवेलेबल करून देऊ. आता माझी तर गाडी नाही आहे तुम्हाला दिसतंय ती इथं गेस्टची गाडी आहे बघा. असं तुम्हाला अवेलेबल करून देऊ सर्व. जा तुम्ही काकी जावा.
आरामात जा. पाण्याच्या बाटल्या घेतल्यात भरून ते हेल्प करतील आणि तिकडे अजून एक आहे ते तुम्हाला पूर्ण ते स्क्रीनवरती रेल्वे स्टेशनच्या स्क्रीनवरती ह्यांना कुठे डबल लागतो ते पण बघा 2 नंबरवर. बाय. फोन कराय पोहोचलं. तर अशा प्रकारे जसं मी देखील दाखव इकडे बघा सर्व खोदकाम करून ठेवलं बघा सर्व. गाडी उभी राहत नाही अशी पण नंतर होणार ते प्लेन होईल सर्व. आणि जसं मी सांगितलं होतं की इकडे शांततेसाठी एज ग्रुप जे मी टार्गेट केलं होतं ते येत आहेत. ते येतात आहेत आणि त्यांची सोय पण व्यवस्थित होते आणि ते तुम्हाला रिव्ह्यूमध्ये समजतं की किती हॅपी आहेत त्या. हो सर्व सोय करून देतो आम्ही. पिकअप ड्रॉपपासून पण आम्ही सोय करून देतो. 2:30ची गाडी 1:30ला सोडलाय बघ. हो बरोबर. म्हणजे व्यवस्थित जाते ना स्टेशन मध्ये जाऊन. तर ते पतित पावन मंदिरला पण फिरून आले आता पटकन आणि हे सर्व म्हणजे एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये. इव्हन म्हणजे त्या ट्रिपमध्ये आम्ही ही ट्रिप फ्री करून दिली. म्हणजे मोठ्या ट्रिपमध्ये ट्रिप फ्री केली किंवा ड्रॉपचे पण 300-500 रुपये घेतात. हो बरोबर. चला आता आम्हाला चिकन थाली रेडी करायची. कोणती थाली? चिकन थाली. व्हेज थाली की आता काय काय गेलं सगळं? थाली आहे चिकन थाली आता म्हणजे पहिला पण व्हेज बनवून घेतलं बरोबर आणि ते पुढे पण गेलं. आता चिकन थाली. गेट बंद करायचं. बापरे लय मोठा काम आहे. बुब्बूचे पण पाय पडा. आमच्या बुब्बूचे पण पाय पडा. बुब्बूचे पाय पडा 1 2 3 आणि 4. हा बुब्बू. पण आता बुब्बूचे हात पाया पडले की हात धुवायला लागतात बरोबर बुब्बू? सांग. मी तुला हे 6 थाली मटन थाली खालच्यांचे. हा ते मी काय आहे ते सांगते ते तो डिस्ट्रीब्युशन करेल. मग 4 मच्छी थाली कोणाचं आहे ते मी सांगत नाही. 4 मच्छी थाली ते तो डिस्ट्रीब्युशन करेल कोणाचं काय ते. बाकी सगळं फ्राय वगैरे सगळं करायचं. सुरकडी वगैरे सगळं करायचं आणि भाकऱ्या पाहिजे. आणि 3 व्हेज थाली. व्हेज थालीमध्ये डाळसुद्धा झालेली आहे आणि एक मेथीची भाजी झालेली आहे. तुम्हाला फक्त परसबीची भाजी करायची आणि बटाटा रस्सा झालेली आहे. हे 2 द्यायचे आणि भजी पाहिजे कांद्याची. पापड पण आहे. हे बघ पापड पण करायचे. जरा साक्षी दे उठ जरा. असे जरा समोर 5 जण उभे राहा. नाही का आमचा स्टाफ पूर्ण दिसत नाही ना. एक आज पहिल्यांदा झाला. ताई हो ताई हे आमच्या ह्याच्यातलं छोटे मी पण आहे. हे छोटे ताई. मग त्याच्यापेक्षा मोठे त्याच्यानंतर हे मोठे ताई. मग त्या काकी त्या मोठ्या काकी. हे सर्वात मोठ्या काकी. सबसे छोटा. हां हे बघा आमचे 1 2 3 4 5 6 एका फ्रेममध्ये आज दिसल्या म्हणून मी कॅमेरा घेऊन आलो. आता मी एक्सप्लेन करतो बघ. हे बघ 6 मटण थाली 4 मच्छी थाली 3 व्हेज थाली. खाली 8 माणसं आहेत ना त्यांना 6 मटण 1 व्हेज 1 मच्छी आणि बाकीचे जेवढे उरले ते वरती जाणार. म्हणजे वरती काय जाणार आहे 3 मच्छी आणि 2 व्हेज 5 जण आहे ना वरती. आता हे कसं फायदा झाला ग्रुप असल्यामुळे हे लोकांना 8 मटण होतं. पण ते काय बोलले बाकीच्यांकडे काय काय बनतंय. तर मी बोललो मच्छी पण बनते फिश पण बनते. ते बोलले 1 थाली त्यातला द्या आणि 2 थाली कमी करा. म्हणजे 8 मटणचे 6 मटण झाले आणि इकडे 1 वाढले. अच्छा म्हणजे त्यांची 1 मच्छी थाली आणि 1 व्हेज थाली. हां म्हणजे खाली काय जाणार आहे 6 मटण आणि 1 मच्छी. हां 1 मच्छी 1 व्हेज म्हणजे 8 जणांचे 8 झाले. बाकीचे वरती. काकी आमची नवीन गाडी बघा. गाडीच नाही आहे. अरे आम्ही मग आपलीच गाडी घ्यायचा होता. बजेट नाही ना म्हणून ती घेतली. वरच्यांचे नवीन आलेत ना. ती एक छोटी गाडी. मला वाटलं ही खुश होईल आता मला जायची गरज नाही. काळोखात एकदम नाही आजच्या दिवस त्यांना सोडून येऊ काय. हा आता सांगू जरा यांना जरा तुमची कार देता का 10 मिनिट आम्ही पेट्रोलचे पैसे देतो. 10 मिनिट. आणि काय झालं आहे माझी गाडी झाली गेली स्क्रॅपमध्ये गेली तर बिचारे ह्यांना सोडायला ना ते 1 बाईकवर जायला लागतं आणि आज 3 बोलवले रात्रीचे. तर थोडासा रिक्वेस्ट करूया आपण. हा देतील ते. ती दुसरी गाडी आहे ना मोठीवाली त्याच्यातून जाऊया तुम्हाला घेऊन. हा ते बोलले आम्ही करायला प्रॉब्लेम होईल. तू पण येशील ना. हा मी काय ह्याच्यात पण बसेल. सर्वांना नमस्ते. आता पाठीमागे आपले गेस्ट आलेत आणि आपण त्यांच्याकडून रिव्ह्यू घेऊया. ते इथे स्टाफ पिकनिक करायला आले होते. हे त्यांच्या ऑफिसचे सर्व स्टाफ आणि तुम्ही मेन आहात ना इकडे. तर इकडे तुम्हाला सर्वांना कसं वाटलं येऊन? मस्त एकदम मस्त होता आणि जेवणाची क्वालिटी एकदम सुंदर होती.
हां, तुम्ही काय काय जेवणात काय काय खाल्ला तुम्ही इकडे? आम्ही इकडे फिश. आपण सर्व असे येऊया कारण ते हां सनलाईट अशी आहे ना. हां, आता क्लिअर दिसतं. हां, तर तुम्हाला बघा आपण फिश थाली दिल्या होत्या बरोबर. तुम्ही सुरमई पण खाल्ली, तुम्ही आल्याला हलवा थाली खाल्ली होती, मोठे हलवा. मग तुम्ही सुरमई थाली पण खाल्लात, तुम्ही काल मटण थाली पण खाल्लात आणि नाश्ता पण तुम्ही 2 प्रकारचे केलं. तुम्हाला सर्वांना कसं वाटलं? फूडच्या क्वालिटीबद्दल नो कॉम्प्रोमाइज. छान, एकदम छान. हां, आणि तुम्ही कुठून आलात? भांडूप मुंबई. भांडूप मुंबई. आणि तुम्हा सर्व आप लोगों को पसंद आया? चांगलं होतं एकदम मस्त होतं. हां, म्हणजे मी काय एक्झाम्पल सेट करतो आहे की बघा आपल्याकडे फॅमिली मेंबर्स आणि सर्व ग्रुप्स येतात, पण इकडे स्टाफ मेंबर पण येऊ शकतात. म्हणजे तुम्ही घेऊन येऊ शकता ना सर्व इकडे. राहणं कम्फर्टेबल आहे तुम्हाला इकडे वाटलं? फक्त आम्हाला एकच प्रॉब्लेम नाही इकडे, एसी खालच्या रूम्सला एसी नाही आहे. AC रूम नाही आहेत, ते AC रूम जास्त प्रिफर्ड करतात ना सर्व. कारण तिथे थोडीशी ह्युमिडिटी असल्यामुळे गरम होत होतं थोडंसं. हां, बाकी दुसरा कोणता इश्यू नव्हता इथे. म्हणजे AC लावला की प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तो. येस, एक्झॅक्टली. ओके, ते करूया. आता सोलार लावल्यानंतर AC लावूया. येस. चला, तुम्ही आल्याबद्दल पण थँक्यू. थँक्यू.